नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कच्च्या कैरीपासून चटपटीत असो एक पदार्थ दाखवतले। तुम्ही कैरीचा लोणचा मुरांबो केलातच असाल, पण तुम्ही कधी कच्च्या कैरीपासून कैरीचे पापड कधी बनवलेलात नाही ना? तर हे पापड बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, मी 1 किलो कच्ची कैरी घेतलंय। कैरी मी चांगले धुवून आणि पुसून घेतलंय। आता हे सोलून घेते। हय बघा, मी सगळे कैरी सोलून घेतलंय। आता हय मी कैरीचे बारीक तुकडे करून घेते। जसे मी व्हिडिओ दाखवले तसे तुकडे करून घ्यायचे। आता हय बघा, मी सगळे तुकडे कापून घेतले। आता हे तुकडे आपण मिक्सरला लावूचे। तर हय मी एक मिक्सरचा भांडा घेतलाय, त्याच्यात मी हे सगळे तुकडे टाकून घेते। आता हे तुकडे आपण मिक्सरला लावून घेऊया। लक्षात ठेवा, मिक्सरला लावताना ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि एकदम बारीक लावून घ्यायचा। हे बघा, आता ह्या मिश्रण मिक्सरला लावून झाल्यावर एका चाळणीत ओतून ह्या मिश्रण गाळून घ्यायचा। आता मी मिश्रण गाळून घेतलंय। आता ह्या मी एका पातेल्यात ओतून घेते। होय बघा, मी सगळं मिश्रण गाळून घेतलंय। आता ह्या मिश्रण आपण गॅसवर ठेवूया। गॅसवर ठेवताना गॅस एकदम मीडियम ठेवायची, नाही तर आपलं हे मिश्रण करापतला। आता मी ह्याच्यात टाकते 1 कप साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण करू शकतास। आता हे साखर विरघळेपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा। आता हे बघा, साखर चांगली विरघळल्या। आता ह्या पापडाक चटपटीतपणा येऊसाठी आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया। आता मी ह्याच्यात टाकते अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळा मीठ। जर तुमच्याकडे काळा मीठ नसेल तर तुम्ही साधा मीठ वापरलात तरी चालत। आता आपण ह्या चांगला मिक्स करून घेऊया। होय बघा, 5 ते 7 मिनिटं झाली आहेत। आता मी ह्याच्यात हिरवा रंग येऊसाठी ह्याच्यात मी हिरवा फूड कलर वापरते। तुम्ही नाही वापरलात तरी चालत। आणि आता ह्या चांगला मिक्स करून घेते। हे बघा, फूड कलर टाकल्यावर परत 2 ते 3 मिनिटं ह्या चांगला मिक्स करून घ्यायचा। आता गॅस घालवायचं। हय मी एक ताट घेतलंय, त्या ताटात मी तूप लावून घेते, म्हणजे आपले पापड सहज निघतील। आता ह्या मिश्रण गरम असताना आपण ह्या ताटामध्ये घालून घ्यायचा। लक्षात ठेवा, ह्या मिश्रण थंड करायचं नाही। आता ह्या मिश्रण मी ताटात काढून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पापड पातळ किंवा जाड करू शकता। आणि ह्या मिश्रण मी थंड केले नाही, जसं गरम होता तसं काढून घेतलंय। आता हे ताट असं हलवून घ्यायचं, म्हणजे ह्या मिश्रण सगळीकडे पसरतं। हय बघा, हय जरा मी पातळच पापड घातले, म्हणजे पापड आपले पातळ घातल्यामुळे लवकर सुकतात। जर जाड घातले तर एका 4 ते 5 दिवस लागतात। आता ही ताटा मी उन्हात ठेवते। हे बघा, जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली पण हे पापड सुकू शकतास। आता हे पापड मी 2 दिवस सुकून घेते उन्हात। हय बघा, हय 2 उन्हा लावले मी। आता हे पापड मी उभ्या आकारामध्ये कापून घेते। आता हे पापड तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापू शकताच। हे कच्च्या कैरीचे पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते। हय बघा, किती मस्त दिसतं बघा आपलं कच्च्या कैरीचं चटपटीत पापड। जर तुमका हे कच्च्या कैरीचे पापड आवडले असतील तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।